नमस्कार मित्रांनो, परत आपलं एक स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. जसं की काल आपण सांगितलं की बुलिश आज मार्केट एकदम जोरात खाली पडले, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल सर क्या हुआ तेरा वादा. आज मार्केट तर खूप जोरात खाली पडले, पण ऍक्च्युली जर तुम्ही बघायला गेलात तर ऍक्च्युअली मध्ये आजचा जो ऍक्च्युअली एंट्री पॉईंट होता, मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की कालच्या आपल्या ब्ल्यू लाईन्स होत्या, दिसते इथे तुम्हाला. आज आपण टूल बार या साईडला शिफ्ट केलेला आहे. तर ह्या ज्या ब्ल्यू लाईन्स आहेत, मी काल हे टाकलं होतं तुम्हाला, काल व्हिडिओमध्ये पण मिळते. या ब्ल्यू लाईनच्या खाली मार्केट बेरिश होता, जसं मी तुम्हाला काल क्लिअरली बोललो होतं. आज मार्केट ओपन होतानाच या ब्ल्यू लाईनच्या खाली ओपन झाले, म्हणजे आज मार्केट ओपनिंग पासून बेरिश होतं. आणि जसं जसं मार्केट खाली टिकायला लागलं, तुमचं जे कन्व्हिक्शन आहे खूप जास्त वाढायला लागलं की मार्केट सेलिंग साईडला जाईल. आता अशा केसेसमध्ये नक्की तुम्ही सेलिंग करताय, बरोबर. सेलिंग करताना तुम्हाला हे माहिती असेल म्हणजे टार्गेट कुठपर्यंत येणार. तर हे जे पॉईंट्स मी मार्क करून ठेवले होते, लेट्स से की 2-3 दिवसाची तुम्हाला ग्रीन मार्किंग होत्या, तर प्रत्येक दिवशी मी वेगवेगळ्या मार्किंग करतो लक्ष ते समजण्यासाठी. आता उद्यासाठी जे तुम्हाला शिकवते म्हणजे मंडेसाठी जे आपण अनालिसिस करतो त्यासाठी रेड मार्किंग असणार आहे. तर हा जो पॉईंट आहे, ही जी येल्लो लाईन आहे, जर मार्केट येल्लो लाईनच्या खाली क्लोज झाला तर तुमचा डाऊन साईडचा ट्रेड ओपन होते. कारण जनरली सगळ्यांचा जो ऍव्हरेज आहे, ज्या लोकांनी आतापर्यंत बाईंग केले 3-4 दिवसामध्ये, सगळ्या बाईंग सेलिंगचा जो ऍव्हरेज आहे ती ही येल्लो लाईन आहे. ठीक आहे, तर हा जो आहे त्यांचा कंट्रोल पॉईंट आहे. ठीक आहे, तर आता उद्यासाठी जर आपण अनालिसिस करायचं म्हणतो तर उद्या ट्रेडिंग करताना काय करायला पाहिजे. अगेन मी 15 मिनिटावर येतो. 15 मिनिटावर बघा, मी रेड लाईन्स ऑलरेडी मार्क करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, मार्केटमध्ये उद्या तुम्ही बुलिश कधी झाला तर मार्केटमध्ये स्लाइटली सेंटिमेंट माझे आता स्लाइटली निगेटिव्ह झालेले आहेत, पण स्टील आणखी समजा उद्या मार्केट जर या रेड लेवल म्हणजे काय, एक्झाम्पल साठी इथे मी देतो. $23,240 च्या मार्केटवर बुलिश असेल. ठीक आहे, हा एरिया कोणता आहे, 23,180 176 इथं दिलेलं आहे. या पॉईंटच्या खाली तुम्ही उद्या सेलिंगसाठी जाऊ शकता. ठीक आहे, हा जो पॉईंट आहे मार्केट या पॉईंटच्या आसपास, म्हणजे हा पॉईंट जो आहे, हा पॉईंट आहे 23,200. ठीक आहे, हा ऍज एक हर्डल ऍक्ट करेल की प्राइस याच्यावर सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल, किंवा जर इथून प्राइस ड्रॉप झाली तर प्राइस मग तुम्हाला इथे खालीपर्यंत येताना दिसेल. ठीक आहे, तर आपण हे सगळं डिलीट करूया सध्या. ते तुमचं निफ्टीचं अनालिसिस आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की बँक निफ्टीवर येऊया. बरेच लोक बँक निफ्टी ट्रेडिंग आता बंद केलेली आहे, कारण जस्ट बिकॉज ऑफ लॉट साईज आणि कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. तर ओव्हरऑल बघा, जे उद्यासाठीचे अनालिसिस आहे, उद्या बघा जर मार्केट या पॉईंटच्या वर आहे, या पॉईंटचा म्हणजे कोणता आहे, उद्यासाठी मार्केट जर 48,600च्या मार्केटच्या वरच्या लेवलमध्ये होल्ड करतो, तुम्ही ते उद्यासाठी बुलिश जाऊ शकता अंटिल व्हॉट की तुमची ऑप्शन चेन तुम्हाला काय सांगते. नंतर हा जो लोअर पॉईंट आहे म्हणजे या पॉईंटच्या खाली, म्हणजे लेट्स से 48,400, बघा तोच पॉईंट नेहमी फिरून फिरून येतोय. 48,400 या पॉईंटच्या मार्केट जर खाली जाते, तुम्ही डाऊन साईड साठी पूर्णपणे ओपन आहात की बँक निफ्टी जास्त प्रमाणात खाली पडेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये हा जो आहे, ही जी डॉटेड लाईन आलेली रेड वाली, या पॉईंट्सवर सगळ्यात जास्त ऍव्हरेज बाईंग झालेलं आहे. या पॉईंट तुम्ही याला व्हीवॅपच्या लाईन्स पण म्हणू शकता. त्याच्यातून या पॉईंटच्या आसपास मार्केट काय रिॲक्ट करते हे खूप जास्त महत्वाचं. जर तुमची एंट्री बनणार असेल तर एंट्री जर या पॉईंटच्या आसपास मिळाली तुम्हाला, तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काल बुलिश सांगितलं आणि आज मार्केट बेरीज झालं, आम्ही काय करायचं होतं. तर जनरली तुम्ही ऑप्शन चेन बघायला पाहिजे. ऑप्शन चेन मध्ये स्टार्टिंगच्या पहिल्या टिक पासून जो डेटा होता क्लिअर कट बेरिश होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, जरी मी तुम्हाला काल बुलिश बोललो असेल तरी पण मी स्वतः बेरिश मध्ये ट्रेड केलाय आणि बेरिश मध्ये प्रॉफिट काढलाय. एक छोटासा प्रॉफिट काढलाय, आज ट्रॅव्हलिंग मध्ये होतो, जास्त मला हे नाही करता आलं. तर बघा, जवळपास 5,000च्या आसपास हा प्रॉफिट काढलाय विदिन. तुम्ही एक लक्षात घ्या, हा प्रॉफिट मी असं म्हणू शकतो की झोपेत काढलाय एक प्रकारे. कारण मी जनरली एक रॅन्डम ऑर्डर टाकली होती की माझ्या अनालिसिस नुसार की मला दिसतं की या पॉईंटच्या माझ्या ज्या मार्किंग होत्या, ग्रीन एरिया, रेड एरियाच्या मार्केट खाली गेलं, त्याच्यामुळे सिम्पली हा फक्त बाय टाकला होता. 824ला बाय, 890ला सेल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये लॉट साईज खूप कमी होती, त्यामुळे प्रॉफिट छोटासा झालेला. ठीक आहे, त्यामुळे एक बघा की प्रॉफिट रायडिंग किती झालेली, प्रॉफिट किती झालं त्याच्यापेक्षा. आणि उद्या तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ होता, तो व्हिडिओ इंटरेस्टिंग असेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की नक्की मी ट्रेड कसं करतोय आणि किती किती ट्रेड करतोय. ठीक आहे, थँक्यू सो मच आजच्या व्हिडिओसाठी.